नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 1419. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. आता बऱ्याच वेळा जर कलर एकसारखा असेल साडीचा आणि ब्लाऊजचा, तर डिझाईन कोणती बनवावी हा प्रश्न पडतो. अशा वेळेस तुम्ही या पद्धतीने डिझाईन बनवू शकता. तर त्यासाठी आता हेवी साईज ब्लाऊज आहे म्हणून मी इथे गळा रुंदी 3 इंच ठेवलेली आहे आणि गळा खोली तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता, तुम्हाला हवी तेवढी. मी ते टोटल 11 इंच उंचीचा गळा घेतलेला आहे, कारण जसं की मी म्हटलं हेवी साईज आहे आणि म्हणून उंचीसुद्धा जास्त आहे. त्यानंतर मी बॉक्स तयार करून घेतला आणि या बॉक्सच्या वरती पुन्हा 2 इंचावर एक मार्किंग केली आहे आणि बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने 1 इंच अशी मार्किंग करून घ्यायची आहे. वरच्या बाजूने 3 इंच म्हणजे शोल्डरपासून खाली 3 इंच अशी मार्किंग करायची आहे आणि या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे. जिथे आपण 3 इंच मार्किंग केली तिथे नॉड लावणार आहोत आणि खाली असा गोल आकार देऊन घेतला आहे. आता इथे मी 1.5 इंचाची मार्किंग करून खालीसुद्धा गोल आकार देऊन घेणार आहे. तुम्हाला अजून मोठा हवा असेल तर तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता. तर मी ते 1.5 इंच घेतलेला आहे. आता आपण अगोदर वरचा पार्ट कट करून घेऊ आणि मग खालचा जो पार्ट आहे तोही कट करायचा आहे, कारण आपण तिथे पॅच बनवणार आहोत छोटे छोटे. तर आता हा जो मार्किंग केलेला पार्ट आहे हा कट करून घ्यायचा आहे आणि हा जपून ठेवायचा आहे, कारण आपल्याला पुढे जेव्हा आपण पुढे पॅच बनवणार आहोत त्या उपयोगी येईल. तर मी आता सुरुवातीला जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घेतलं आहे, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे, व्यवस्थित सेट करायचा आहे आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारताना एकसारखी मारायची आहे. 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. फार जास्तही अंतर ठेवायचं नाही आणि फार कमीसुद्धा नाही, योग्य अंतरावर शिलाई मारायची आहे आणि मग या पिन काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सेंटरला जो आपण गळ्याचा भाग आहे तो प्लेन कट करून घ्यायचा आहे. कट करताना सुद्धा 1/4 इंच मार्जिन ठेवायचं आहे. अगदी आपण जी शिलाई मारलेली आहे त्याला खेटून कट करायचं नाही. ते मी ब्लाऊजला कमरपट्टी नव्हते लावणार म्हणून खालच्या बाजूने सुद्धा मी शिलाई मारून घेतली आहे कमरेच्या भागाकडून आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे. त्यानंतर हे जे वरच्या गळ्याच्या भागाला आपण शिलाई मारलेली होती तिथे सुद्धा पहा 1/4 इंच मार्जिन सोडून बाकीचा भाग कट केला आहे. त्यानंतर हे वरचे जे कापड आहे ह्याला या पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्यामुळे काय होतं, कापड पटकन फोल्ड होतं आणि खेचल्यासारखं सुद्धा वाटत नाही. त्यामुळे हे कट देणं गरजेचंच आहे. कुठंही डिझाईन बनवत असाल तर तुम्हाला हे कट देणं गरजेचं आहे. सरळ शिलाई मारलेली असेल त्यावेळेस तुम्हाला कट देण्याची गरज नाही, पण आकार असेल तिथे कट द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित होतं. आणि मग हे कापड या पद्धतीने पलटून घेतलं आहे आणि आता या पलटून घेतलेल्या कपड्यावरती अगदी व्यवस्थित अशी दापटीप मारून घ्यायची आहे. दापटीप मारताना सुद्धा अस्तरचं कापड किंवा ब्लाऊजचं कापड कुठे गोळा झालं नाही ना हे एकदा चेक करायचं आहे आणि अगदी फिनिशिंगसह दापटीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर कमरेचा जो भाग आहे त्यालासुद्धा आता इथे आपण दापटीप देणार आहोत, कारण इथे कमरपट्टी लावणार नाही तर सरळ आपण इन आऊट पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणून कमरेच्या भागालासुद्धा अगदी व्यवस्थित दापटीप द्यायची आहे. आता बाजूचा जो ओपन अस्तर आहे त्यालासुद्धा चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. आता हा पार्ट तयार झाला, हा बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर मधलं जे कापड मी तुम्हाला सांगितलं होतं की ते जपून ठेवायचं आहे, कारण आपण त्याचा कटिंगसाठी वापर करणार आहोत. आता इथे मी पेपर घेतलेला आहे. पेपरच्या सेंटरला जो तो कपड्याचा बंद भाग आहे तो ठेवलेला आहे आणि या पद्धतीने मार्किंग करून घेतले चारही बाजूने. त्यानंतर खालच्या बाजूने 1 इंच एक्स्ट्रा आणि साईडने सुद्धा 1 ते 1.25 इंच तुम्ही एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूने 1/4 इंच, कारण खालच्या बाजूने आपण जास्त सोडणार आहोत दापटीपसाठी आणि वरती इथे फक्त गोट घालणार आहोत म्हणून हे 1/4 इंच मार्किंग केलेलं आहे. म्हणून एक्स्ट्राचं खालच्या बाजूने 1 इंच, साईडने 1 ते 1.5 इंच असं ठेवायचं आहे. आणि मग आता इथे आपण बनवणार आहोत दोरी. तर दोरी बनवण्यासाठी मी इथे ब्लाऊजचंच कापड वापरत आहे. आता हे कापड आहे याला मी 4 एगी घडी करून घेतली आहे, कारण लांबच लांब पट्टी कट करायची असेल तर ही ट्रिक्स तुम्ही वापरा. घडी करून घ्यायची आहे म्हणजे कटिंगला एकाच ह्याच्यामध्ये 4 लेअर कट होतात. तर या पद्धतीने मी घडी करून घेतली आहे. 1.5 इंच कापड घेतलेलं आहे पट्टीचं,
कारण मला अर्धा इंचाच्या पट्टी बनवायच्या आहेत. त्यामुळे 1 इंच फोल्डिंगमध्ये आणि अर्धा इंच शिलाईमध्ये असं 1.5 इंच मेजरमेंटमध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाऊण इंचाची बनवायची असेल किंवा त्यापेक्षा कमी बसवायची असेल तर तुम्ही योग्य मेजरमेंटने घेऊ शकता. पण ही मेजरमेंट योग्य आहे. 1.5 इंचाची पट्टी घेतली की अर्धा इंच मापात होतं. त्यानंतर मी इथे लूप टर्नरच्या मदतीने ही पट्टी पलटून घेतलेली आहे आणि त्यानंतर या ज्या पट्ट्या आहेत ते आपण जे कागदावरती मेजरमेंट घेतलेलं आहे त्यानुसार त्या मेजरमेंटच्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत सरळ. तर आता हे थोडंसं कापड कडक असल्यामुळे इथं इस्त्री करण्याची गरज नाही. पण जर सिल्कचं कापड असेल तर त्यावेळेस तुम्ही सरळ इस्त्री करून या पद्धतीने पट्टी करून घेऊ शकता. त्यानंतर पहा, आता मी या मापाच्या म्हणजे वरच्या बाजूने थोडंसं शिलाईमध्ये जाईल आणि खालच्या बाजूने अर्धा इंच असं मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि एकाच पट्टीच्या मदतीने तुम्ही इतर ज्या पट्ट्या आहेत त्यासुद्धा या पद्धतीने सर्व कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे 2-3 एकत्र करून सुद्धा घेऊ शकता किंवा 2-2 घेऊन सुद्धा करू शकता. ह्याने काय होईल की वेळ वाचेल. प्रत्येक वेळेस मेजरमेंट टेप हातात घेण्याची आणि मेजरमेंट घेण्याची गरज नाही. तर आता या पट्ट्या माझ्या बनवून झाल्यात. नंतर आता हा पेपर घ्यायचा आहे. अगोदर सेंटरची जी पट्टी आहे ती इथे मी पिन लावून घेते, म्हणजे साईडला आपल्याला किती लावायला लागतील ह्याचा अंदाज येऊन जाईल. आणि त्यानंतर आता मी ही जिथे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगच्या बाजूला शिलाई मारून घेत आहे. तर या पद्धतीने सर्व पट्ट्या एक एक करून आणि त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते एकसारखं ठेवून शिलाई मारायची आहे. जर अर्धा इंचाचं ठेवलं असेल तर अर्धा इंच ठेवा, पण मी इथे अगदी 1/4 इंच ठेवलेलं आहे आणि तेच छान वाटतं. तर तुम्हीसुद्धा 1/4 इंचच मेजरमेंट ठेवून मग या पट्ट्या पूर्ण जोडून घ्या आणि त्यानंतर मग साईडला गोट घालून घ्यायचा आहे. आता इथे पेपर वापरल्यामुळे शिलाई मारताना मला त्रास होणार नाही आणि शिवाय वरच्या बाजूने जो गोट घालणार आहे तो सुद्धा व्यवस्थित येईल. तर आता इथे खालच्या बाजूने एका साईडने मार्किंग आहे, दुसऱ्या साईडनं मार्किंग नाही आणि एकसारखं मेजरमेंट यावं म्हणून मी खालच्या बाजूने मार्किंग करून घेतलं आणि पुन्हा ह्या शिलाई मारून घेतलेल्या आहेत. तर शिलाई मारताना अगदी व्यवस्थित घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता जो ब्लाऊजचा कपडा आहे त्याला आपण हे ठेवायचं आहे, व्यवस्थित पाहायचं आहे ओके आहे की नाही आणि मग शिलाई मारायची आहे. पण त्याआधी आपल्याला गोटसुद्धा घालायचा आहे. पण आधी चेक करून घ्यायचं, कारण गोट घातल्यानंतर एखादी जर पट्टी कमी पडत असेल तर आपण ती लावू शकत नाही. आता हे ओके आहे हे सगळं, म्हणून मी इथे गोट घालून घेणार आहे. आता गोट एकसारखं यावं म्हणून वरच्या बाजूने मी एकसारखं थोडंसं कटिंग केलेलं आहे, जास्त नाही, थोडंसं सरळ करून घेतलं आहे आणि त्यानंतर ब्लाऊजच्याच कपड्याचा यूज करून इथे मी गोट घालून घेत आहे. तर पहा, आता हा जो गोट आहे तो मी इथे जवळजवळ 1.5 इंच पट्टी घेतलेली आहे, कारण थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे आणि 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे गोटसाठी. आता 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून झाली की गोटसुद्धा एकसारखा येतो. त्यानंतर आता हा गोट घालून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही ते लेससुद्धा लावू शकता. गोट पट्टी न लावता पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आणि वरच्या बाजूने लेस वापरायची, असं सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर आता हा जो पार्ट आहे हा जोडून घ्यायचा आहे. जे आपण खालच्या बाजूने पेनाने मार्किंग केलेलं होतं तिथे शिलाई मारायची आहे, म्हणजे तो पार्ट. तर पहा, आता इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना वरच्या बाजूने इथे रब करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे उचकणार नाही शिलाई. त्यानंतर मी डबल शिलाई मारून घेतली आहे आणि शिवाय दोन्ही बाजूला जिथे ओपन जॉईंट दिलेला आहे तिथे या पद्धतीने रब करून घ्यायचं, म्हणजे ते निघणार नाही. नाहीतर जर नुसतीच शिलाई मारली तर ती नंतर उसवली जाते. नंतर हा पेपर जो आहे तो पूर्ण या पद्धतीने काढून टाकायचा आहे. तर पेपर काढून टाकला आणि इथं गोट पट्टी जी घातलेली होती तिथे मी डबल शिलाई मारून घेतली, म्हणजे ती पट्टीसुद्धा फिनिशिंगला छान दिसते. तर आता हे झाल्यानंतर आता इथे आपण ब्लाऊजला मॅचिंग अशी लेस वापरूया. जर तुमच्याकडे मिसमॅच कलर असेल तर तुम्ही साडीवर मॅचिंगसुद्धा वापरू शकता, पण इथे साडीचा आणि ब्लाऊजचा कलर सेमच होता म्हणून थोडीशी
साडीच्या शेडमध्येच डार्क कलरची इथे लेस घेतली आहे, गोल्डन मिक्स असं लेस घेतली आणि ही लेस लावून घ्यायची आहे. ह्याने काय होतं की जो आकार आहे तो अजून थोडासा उठून दिसतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लेस वापरू शकता किंवा लेस स्किपसुद्धा करू शकता. आता लेस लावून झाल्यानंतर लेसला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे साईडचे जे कोने आहेत लेसचे ते उचकत नाही. जर शिलाई मारली नाही तर एका बाजूने लेस तरंगल्यासारखी वाटते, म्हणून दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर त्यानंतर आता आपण लावणार आहोत इथे लटकन. लटकन लावण्यासाठी मी ब्लाऊजचाच हा जो कपडा आहे मधला तो 2 पार्टमध्ये कट केला आहे आणि मग इथे ब्लाऊजला मॅचिंग असं दोरी घ्यायची आहे किंवा तुम्ही लूप टर्नरच्या मदतीने सुद्धा बनवू शकता. पण आता हे कापड थोडंसं कडक होतं, हेवी साईज ब्लाऊज आणि कापड कमी पडेल म्हणून मग मी इथं दोरी बनवली नाही. मॅचिंग अशी बाजारातूनच दोरी घेऊन आले आणि ती मला भेटली पण, म्हणून तीच वापरली आणि इथं छोटेसे आपले सिंपल लटकन बनवून हे लावून घ्यायचे आहेत. आता लटकन लावताना शोल्डरच्या बाजूकडून खाली 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, कारण साईज हेवी आहे. कमी साईजचे 34-32 असेल तर तुम्ही 2.5 ते 3 इंचापर्यंत मार्क केलं तरी चालतं. पण हेवी साईज असेल, आता ही 42 साईज आहे म्हणून मी इथे 3.5 इंच असं मार्किंग करत आहे आणि त्यावरती ही लेस लावून घ्यायची आहे. आता लेस लावताना दोन्ही बाजूने मार्क करण्याची गरज नाही, एका बाजूने करायचं आणि त्याच मेजरमेंटवर दुसऱ्या बाजूने करून घ्यायचं आहे, म्हणजे डबल लागण्याची गरज येत नाही. अशा पद्धतीने सुंदर असं आपलं ब्लाऊज डिझाईन तयार आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला हा दिसत असेल खरं तर 12 ते 13 मिनटाचा व्हिडिओ, पण हे व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते. ॲक्च्युअलमध्ये ह्या व्हिडिओ म्हणजे डिझाईन बनवता बनवता तुमच्याशी शेअर करता करता 3 ते 4 तासाचा वेळ गेलेला असतो आणि हा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी 12 ते 13 मिनटाचा तयार होतो. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, म्हणजे हाईप भेटते व्हिडिओला. आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून सुद्धा सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.